शेतकरी कुटुंबियांना अनुदानाचा आधार मिळालेला आहे। 109 शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचे 2,15,00,000 रुपये वाटप करण्यात आलेला आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत हे अनुदान देण्यात येतं। नंदुरबारमधील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये मान्सूनपूर्व पाळीव जनावरांना जातीच्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी फऱ्या आणि घटसर्पची लस देण्याचं काम सध्या सुरू आहे। आतापर्यंत 70% काम पूर्ण झालेलं असून लंपी लसीकरणाचे उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती। पवन मावळामध्ये सध्या पावसानं उघडीप दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकण्याचं काम सुरू केलंय। भात बियाण्याची उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया करून शेतकरी रोपवाटिका टाकतात आणि यावर्षी इंद्रायणी भाताच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल असा अंदाज शेतकरी व्यक्त करतात। जालन्याच्या वडोद तांगडा परिसरामधील शेतकऱ्यांचा यावर्षी मका लागवडीकडे कल पाहायला मिळतोय। वडोद तांगडा परिसरामधील शेतकऱ्यांनी मागील वर्षी सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली। गेल्या वर्षी मका पिकाला चांगला भाव मिळालेला होता। जालना जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे। पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीच्या मशागतींच्या कामाला वेग आलेला आहे। तर आता शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा सुद्धा आहे। संभाजीनगरमध्ये यंदा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे। कपाशी पेरणीनंतर त्रास तसंच बोंडअळी सोबत कपाशी वेचणीला मजूर मिळत नाहीयेत। शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। तर तूर आणि मका लागवडीवर शेतकरी भर देताना पाहायला मिळतात। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा सुद्धा जमीनदोस्त झाल्या आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। नांदेडमधील अर्धापूर आणि मुदखेड या 2 तालुक्यांना वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसतोय। पावसामुळे पनवेलच्या बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडून गेलेले आहेत आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याच्या विक्रीवर अवकाळीचा परिणाम दिसतोय। सध्या वांगी, टोमॅटो, भेंडी, फुलकोबी, कोथिंबीर, मिरची, कांदा या भाज्यांचे दर गगनाला भिडलेत। राज्यभरात काकडीच्या पिकाला पावसाचा फटका बसलेला आहे। बाजारामधील काकडीची आवक सुद्धा कमी झाली आहे। काकडीचे दर टिकून आहेत। सध्या काकडीला बाजारामध्ये 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। पुढचे काही दिवस काकडीची आवक कमी राहण्याचा अंदाज। बाजारामध्ये गवताचे भाव मागील 2 आठवड्यामध्ये चांगलेच वाढलेले आहेत। गवाराची बाजारामधील आवक पावसामुळे कमी झाली आहे। गवारीसाठी एप्रिल ते मे महिन्यामध्ये पोषक हवामान नव्हतं, त्याचा फटका पिकांना आधीपासूनच बसत होता आणि मे महिन्यामधील पावसाने पिकाचं नुकसान वाढलेलं असून आवक कमी होऊन भाव तेजीत आले। बाजारामध्ये चिंचेची आवक मर्यादित दिसते। दुसरीकडे पावसामुळे चिंचेच्या मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचा व्यापारी सांगतात। त्यामुळे चिंचेच्या दरामध्ये काहीसा चढउतार सुरू असल्याचं दिसतंय। चिंचेचे दर अनेक बाजारांमध्ये काहीसे कमी झाले। डाळिंबाची बाजारामधील आवक घटलेली आहे। पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली होती, मात्र दुसरीकडे पिकाला फटका सुद्धा बसतोय। परिणामी पुढील काळामध्ये बाजारामधील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे। सध्या राज्यामधील बाजारामध्ये डाळिंबाला गुणवत्तेप्रमाणे 6000 ते 9000चा दर मिळतोय। नंदुरबारमध्ये खरीप हंगामाची तयारी पूर्ण झालेली असून आता शेतकऱ्यांकडून बियाणं खरेदी करण्यास सुद्धा याची सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामध्ये सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून बियाणं खरेदीला सुद्धा सुरुवात झाली आहे।